वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 8व्या दिवशी पेट्रोल डिझेल तुटवडा कायम। डिझेलसाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढण्याची वेळ। तर हिंगोलीमध्ये डिझेल तुटवड्याची भाजी विक्रेत्यांवर परिणाम। मुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक। मान्सून पूर्व तयारीचा घेणार आढावा। काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, तर या नुकसानीचा सुद्धा मुख्यमंत्री घेणार आढावा। आज आणि उद्या विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तापमान वाढीचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीमध्ये काल 47.1 अंश सेल्सिअस तापमान। शेतकरी कर्जमाफीचे निकष आठवड्याभरामध्ये निश्चित होणार। पात्र शेतकऱ्यांची माहिती सरकार आयुक्तालयाकडून सरकारला सादर केली जाणार। निकष निश्चित करून सरकारला अहवाल सादर केला जाणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागापालट होण्याची शक्यता। नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा। अंतर्गत समीकरणांमुळे जागांची अदलाबदल होण्याचीही शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगे पाटलांची भेट। जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर शिष्टमंडळ आज अंतरवालीला जाणार। आमदार प्रसाद लाड घेणार जरांगेंची भेट। यंदा राज्यावर एल निनोचं संकट। राज्यामध्ये सरासरीच्या फक्त 88% पाऊस पडणार। पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त काळजीची गरज। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। शरद पवारांसोबत झालेल्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही। शरद पवार भेटीसंदर्भात सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। पार्थ पवारांबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचं सुद्धा तटकरेंनी केलं स्पष्ट। एनटीएनं अधिकृतपणे नीट पेपर लीक असल्याचा दावा फेटाळला। जोपर्यंत सीबीआय तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत पेपर फुटी मान्य करणार नाही। एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांचं स्पष्टीकरण। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये फक्त 20% पाणीसाठा। राज्य सरकारनं राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली। मुंबईकरांना दिलासा। सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागला। 18 ते 20 रुपयांना मिळणारा वडापाव 20 ते 35 रुपयांवर पोहोचला। गॅस, बेसन, पाव आणि तेलाच्या वाढलेल्या दरामुळे वडापाव महागला। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी भागामध्ये भर रस्त्यात गोळीबार। गोळीबारामध्ये 2 भावांचा मृत्यू तर काही जण जखमी। जुन्या भांडणातून गोळीबार झाल्याची माहिती। मंत्री परिषदेच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींकडून मार्गदर्शन। 2047चं लक्ष्य ठेवून काम करण्याच्या मंत्र्यांना सूचना। पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटासंदर्भात जनतेला अवगत करण्याचा सल्ला। पीओकेमध्ये दहशतवादी हमजा बुरहानची हत्या। हमजा बुरहान पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार। अज्ञात हल्लेखोरांनी हमजा बुरहानवर झाडल्या गोळ्या। आणि चीनमध्ये महापुरामध्ये 25 जणांचा मृत्यू। अनेक शहरं पाण्याखाली, शेकडो वाहनं गेली वाहून। महापुरामुळे चीनमधील अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी।